आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा। सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ न्यूज। नमस्कार, मी आपल्या सोबत दादाराव वाघ। आपण पाहत आहोत MJ न्यूज, निर्भीड निडर जनतेचा आवाज। सामान्य नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक अर्थछन्नी दरम्यान वार्ड क्रमांक 11 मध्ये मोठी राजकीय खळबळ उडाली आहे। या वार्डातून निवडणुकीसाठी अर्ज भरलेल्या उमेदवारांपैकी भाजपा विरोधातील अर्ज अपात्र झाल्याची मोठी घडामोड समोर आली आहे। यामुळे भाजपा उमेदवार सौ उज्ज्वला दीपक तायडे यांना आज बिनविरोध विजयी झाल्यासारखा माहोल जामनेर शहरात दिसून येत आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा जोर धरत आहे। विशेष म्हणजे सौ उज्ज्वला तायडे दीपक तायडे यांच्या सौभाग्यवती आहेत आणि दीपक तायडे हे महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांचे सुयोग्य सहाय्यक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत। राजकीय विश्लेषकांचे म्हणणे असे आहे की दीपक तायडे यांच्या कार्यशैलीचे आणि संघटनातील पकडीचे हे प्रत्यक्ष राजकीय फलित आहे, कारण यामध्ये प्रतिस्पर्धी उमेदवार तर आता नाही, परंतु या प्रभागातून अपक्ष उमेदवाराचाही नामनिर्देशन दाखल नाही। मिळालेल्या माहितीनुसार विरोधातील उमेदवारांचा अथवा त्या अर्जाचा निर्देशांक प्रपोजल संदर्भातील तांत्रिक त्रुटीमुळे फॉर्म अपात्र ठरवण्यात आल्याचे सांगितले जात आहे। भाजपा पदाधिकाऱ्यांच्या यावर विशेष प्रतिक्रिया आहे की ही जनता आणि विकासाची विजयगाथा आहे। वार्ड क्रमांक 11 मध्ये पक्ष संघटनेचे शिस्तबद्ध काम दिसले। विरोधक शोधूनही उमेदवार मिळाला नाही, हे जनतेचे विश्वासाचे चिन्ह आहे। ही होती जामनेर नगर परिषद निवडणूक 2025 सर्वात ब्रेकिंग अपडेट। तर वार्ड क्रमांक 11 ब मध्ये सौ उज्ज्वला दीपक तायडे यांचा बिनविरोध विजयाचा माहोल जामनेर शहरामध्ये दिसून येत आहे। यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट मध्ये नक्की नोंदवा। तर आपण बघत आहोत MJ न्यूज, निर्भीड निडर जनतेचा आवाज। आमच्याशी संपर्क करण्यासाठी आमचा संपर्क क्रमांक 8806260298। MJ न्यूजला सबस्क्राइब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा। लेना रे जाऊ रे भारतीय जनता पक्षाचा गिरीश भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। दीपक भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। वार्ड क्रमांक 11 मध्ये बिनविरोध सारखी परिस्थिती निर्माण झाली, नेमकं काय सांगाल? आपण बघतो येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीमध्ये आमचे सन्माननीय मंत्री माननीय नामदार श्री गिरीश भाऊ महाजन तसेच आमच्या नगराध्यक्षा सौ साधनाताई महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या नेतृत्वाखाली आज सर्व जामनेर शहरातील 13 प्रभागातील वार्ड अर्ज छाननी सुरू असताना वार्ड क्रमांक 11 ब मध्ये आमच्या उज्ज्वलाताई दीपक तायडे या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत। त्यांच्या विरोधात असलेले उमेदवारी अर्ज नामंजूर करण्यात आल्यामुळे आमचा उमेदवार भाऊंच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा बिनविरोध म्हणून निवडून आलेला आहे आणि आमची हे यशाची सुरुवात बिनविरोधमुळे सुरुवात झालेली आहे। असेच प्रगतीचा आलेख आमचा होत राहील आणि पुन्हा एकदा 27-0 ही जामनेर शहराची जे रेकॉर्ड आहे ते कंटिन्यू राहील आणि भाऊंचा यशाचा झेंडा हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फडकेल यात शंका नाही। हो, काय सांगाल? आज वार्ड 11 मध्ये बिनविरोध उज्ज्वला ताई यांची जागा निघालेली आहे
आणि आजच गुलाल टाकल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. अगदी बरोबर सांगतात आपण. आपल्यालाही या गोष्टीचं आकलन आलेलं आहे की भाऊंच्या संकल्पनेतलं जे जामनेर शहर आहे त्याच्यावरती विश्वास ठेवत हा शुभ संकेत, पहिला शुभ संकेत आम्हाला मिळालेला आहे की दीपक कोणत्या रूपाने त्यांच्या मिसेस बिनविरोध या ठिकाणी झालेले आहेत. आणि हा शुभ संकेत असा आहे की भाऊंचे जे स्वप्न आहेत की 27-0 व्हायचे, नक्कीच मागच्याप्रमाणेच 25-0 मागच्या वेळेस झालं, आता सुद्धा 27-0 झाल्याशिवाय राहणार नाही. त्यापैकी पहिली सुरुवात या ठिकाणी या माध्यमातून झालेली आहे. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. भाऊ, आज उज्ज्वलाताई यांचं बिनविरोध जागा निघालेली आहे आणि यामागे तुमची कामगिरी सांगता येईल का? तुमच्या कामगिरीचं फळ आहे काही? आपल्या महाराष्ट्राचे संकटमोचक माननीय आमदार गिरीशभाऊ महाजन, जामनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ साधनाताई महाजन यांच्या आशीर्वादाने माझी पत्नी उज्ज्वला दीपक तायडे हिला उमेदवारी मिळाली. उमेदवारी मिळण्यासाठी वार्डातील सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, वार्डातील जनतेने अथक परिश्रम घेतले आणि मी जे काम केलेले 25-30 वर्षामध्ये त्या कामाची पावती मला उमेदवारीच्या माध्यमातून मिळाली. आणि आज आनंदाची गोष्ट अशी आहे की माझी पत्नी आज बिनविरोध निवड झालेली आहे. त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टी आणि माननीय आमदार गिरीशभाऊ महाजन यांचे खूप खूप आभार मानतो, जनतेचे आभार मानतो. तसेच वार्ड क्रमांक 11चे उमेदवार आमचे डॉक्टर प्रशांत दादा भोंडे यांना आता मी जास्तीत जास्त मतांनी निवडून आणू. साधनाताईंसाठी आम्ही सर्व मिळून सर्व प्रचार करू आणि साधनाताईंना सुद्धा खूप मोठ्या फरकाने विक्रमी मतांनी निवडून आणू. हे शुभेच्छा. धन्यवाद.